नमस्कार, गजेंद्र टेक्सटाईल मध्ये आपलं स्वागत आहे। तर भरपूर जे काही कस्टमर आहे तर त्यांना मी आज हे खास त्यांच्यासाठी व्हिडिओ महाराष्ट्राच्या जे काही नवीन सुरुवात करणार आहे की त्यांना सुरुवात करायची पण त्यांना धाडस होत नाही। आज जे आमच्याकडे ज्यांनी आमच्याकडून माल नेलेला आहे कमी पासून त्यांनी कमीत 10,000 पासून त्यांनी सुरुवात केली। आज ते आमच्याकडून त्यांच्या दुकानासाठी आधी घरातूनच त्यांनी सुरुवात केली होती आणि एक सक्सेस स्टोरी आहे। असं नाही की आम्ही बनवी करताय की तुम्हाला काय खोटं म्हणून दाखवताय। आज जे काय रिअल आहे ते आज आम्ही त्यांच्या तोंडातून ऐकणार की त्यांना कशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली, त्यांनी घरातून सुरुवात केली। आज ते आमच्याकडून त्यांनी 10,000 पासून सुरुवात केली पण आज ते आमच्याकडून 50, 60, 70 हजारचा माल नेत आहे हे आम्ही त्यांच्या तोंडातूनच आज ऐकणार आहे। तर नमस्कार सर, आपलं गजेंद्र टेक्सटाईल मध्ये आपलं स्वागत आहे। तर म्हणजे कसं आपली व्हरायटी तुम्हाला कशी वाटली? सर्वप्रथम तर मी गजेंद्र टेक्सटाईल हा नाव मला माहिती सुद्धा नव्हतं। एका शॉप मधून मला गजेंद्र टेक्सटाईलचा रेफरन्स भेटलं आणि ते रेफरन्स तो आम्ही इकडे आलो आणि नागेश सरांची आमची ओळख झाली। त्यांनी आम्हाला प्रोडक्ट बद्दल सांगितलं, तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रोडक्ट बद्दल सांगितलं। सुरुवातीला 5 ते 10 हजाराचा प्रोडक्ट आम्ही मिनिमम घेतलं एक सॅम्पल म्हणून। त्याच्यानंतर हा जेसी ब्रँड तिकडे आम्ही जाऊन सेल केला तेव्हा जेसी ब्रँडची क्वालिटी ही आम्हाला चांगली वाटली आणि सेल करावीशी वाटली। लोकांना या क्वालिटी बद्दल चांगलं म्हणजे आवडतं लोकांना या क्वालिटी। तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आला? चांगला काय फक्त म्हणजे आम्ही बोलतो म्हणून तर बोलत नाही, याची क्वालिटी चांगली आहे। तुम्हाला काय वाटलं ताई, तुम्हाला कसा रिस्पॉन्स आला? हा, पण आज तुमचं एकदम स्वतःच झालेलं आहे। हा, म्हणजे आम्ही फक्त म्हणजे लोकांना असं सांगतो त्यामुळे म्हणजे बोलताय का तुम्ही स्वतःहून बोलताय? आज तुम्ही स्वतःहून तुमचं 5,000 पासून ते तर माहिती नाही तुम्ही आज 50 आज तुमचे बिल पण आहे की आम्ही फक्त एक सांगतो म्हणून नाही। तुमची एक जत्रा आहे, यांच्या जत्रामध्ये पण स्टॉल लावतात तिकडे ते म्हणजे चांगल्या प्रकारे आपला माल जेसी ब्रँडचा माल सेल करतात आणि आम्ही त्यांना भरपूर प्रकारे त्यांना आपल्या काय जे प्रोव्हाइड करतो, त्यांना जे काही एक्सेसरीज लागतात तेही प्रोव्हाइड करतो। आज त्यांना बॅनर लागत होते, किती दिवसापासून ते सांगत होते की आम्हाला बॅनर पाहिजे। आम्ही बॅनर पण तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या कशा प्रकारे आम्ही ब्रँडिंगसाठी काय काय लागतं तुम्हाला तेही आम्ही प्रोव्हाइड करतो। तर ताई सांगताय की त्यांच्या म्हणजे कसं तुम्हाला प्रोडक्ट आपलं जे प्रोडक्ट आहे तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे कस्टमर काय सांगतात की बाई तुमचा माल चांगला आहे का कसं आहे? साईज वगैरे काय, साईज वगैरेचा काही इश्यू येत नाही ना? सर्वात पहिली म्हणजे जेसी ब्रँडचे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे जर आपण नॉर्मली साईजचं जर आपण बघायला गेलो तर बाकी ठिकाणी साईजचं जर एक्सेल साईज असेल तर तिकडे आपल्याला एल साईज अवेलेबल होते, पण ही साईजचं आपल्याला एक्सेलची डबल एक्सेल पण लोक यूज करून हे करतात आणि त्याच्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत काही इश्यू नाही। आम्हाला घेऊन या, मी मोबाईलवर स्टेटस वगैरे ठेवते ना तर समोरून मला सांगतात हे कितीला आहे, यातला आम्हाला पाहिजे आहे, परत घेऊन या, म्हणजे आम्हाला समोरून ऑर्डर करतात। नाही म्हणजे आपल्याला चांगली त्यांना क्वालिटी आम्ही चांगली दिली त्यामुळे ते कस्टमर परत येतात। आज ताईंच्या तोंडातून आम्ही ऐकतोय, त्या सरांच्या तोंडातून आम्ही ऐकतोय की ते स्वतःहून सांगताय आणि असं नाही त्यांचे बिल बनलेले त्यांनी मालही काढलाय आणि कधी जर तुम्हाला माल लागतो तर तुम्ही ऑनलाईन पण मागवता सुद्धा आम्ही ऑर्डर। तर ऑनलाईन मध्ये काय असं म्हणजे फ्रॉड वगैरे तर होत नाही ना की तुम्हाला काय जे पाहिजे तोच माल येतो ना? अजूनपर्यंत जेवढे पण प्रोडक्ट आम्हाला रिसिव्ह झाले त्याच्यामध्ये अजून एकही असा फॉल्ट दिसला नाही आणि आम्ही मालवण या शहरातून आम्ही प्रमोट करतो। मालवण या शहरामध्ये आम्ही सगळीकडे आम्ही देवगड पर्यंत आम्ही सगळीकडे हे प्रोडक्ट आम्ही जेसी ब्रँड आम्ही पोहोचवलाय। म्हणजे तुमचं मालवण मध्ये यांचं दुकान आहे, मालवण मध्ये कुठे? कोळमला त्यांचं कोळमला दुकान आहे। जे कोकण मधून जे सुरुवात करणार आहे नवीन तर तेही आमच्या दुकानात येऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये पण आपला चांगला प्रतिसाद भेटतो आणि आपण म्हणजे एकमेकांना साथ देणारा आमचा प्रोडक्ट आहे आणि आम्ही जेही लागतात आमचे जे सेल्समॅन आहे आमचे सर आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करतात। हा व्हिडिओ याच्यासाठी की भरपूर लोक सुरुवात करताना ते दुसरीकडे जातात, गुजरात झालं, दिल्ली वगैरे जातात आणि अशा ठिकाणी त्यांना कोणी काय देतं ते ट्रेडर असतात आणि त्या ठिकाणी जाऊन ते फसून जातात। त्यांना व्हिडिओमध्ये तर दाखवण्यात येतं की भरपूर व्हरायटी आहे, कमीत कमी 50 पासून सुरुवात आहे, 50, 70, 80 पासून सुरुवात आहे आणि मग तिकडे गेल्यावरती त्यांना ना प्रोडक्ट चांगला भेटतं ना काय नाही, फक्त एक बिल बनवलं आणि बिल बनवल्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेऊन घेतात, मग घरी गेल्यानंतर त्यांना माल कायच्या काही भेटतो। पण आमच्याकडे तुम्ही जे समोर माल काढतात तो समोर म्हणजे माल तुम्हाला भेटतो आणि तोच माल तिकडे बिल काउंटरवरती जोपर्यंत बिल होत नाही तोपर्यंत आम्ही पैसे घेत नाही। तर तुम्ही एकदा गजेंद्र टेक्सटाईल मध्ये जे काही सुरुवात करताय आणि ज्यांच्या ऑलरेडी शॉप आहे तर तेही आमच्याकडून माल घेऊन जा
ज्यांना जर कोणी बाहेरून ज्यांना यायचं जमत नाही तर ते कमीत कमी 10,000ची ऑर्डर देऊ शकतात मिनिमम. जे काही चार्ज असेल ते आम्ही स्वतःहून तुम्हाला कुरिअरचा चार्ज देतो. तुम्हाला काही त्याचं पण फ्री शिपिंग असते, त्याचं पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नसतो, तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकतात. आज यांची एक सक्सेस स्टोरी आहे की आम्ही मनापासून असं काय बनवाबनवी करत नाही की तुम्हाला कोणी सांगतो. हे जे आमच्या समोर हे यांची एक सक्सेस स्टोरी आहे आणि हे मालवणमधून आलेले आणि यांनी आज आमच्यासाठी खास कोकणचे जे आज आंब्याचं सीझन चालू आहे तर त्यांनी खास आमच्यासाठी हापूस आंबे आणलेले. ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू शकतो मी की त्यांनी आम्हाला एक गिफ्ट म्हणून हापूस आंबे दिलेले. आणि एक सांगू सर, हा हा ते आता तुम्ही बोललात ना की ते 50% प्रोडक्ट दाखवतात, ही खरी गोष्ट आहे. हा हा कारण सुरतला आम्ही गेलो होतो, हा, हा. आम्ही स्वतः जाऊन आलो बघे. तर हा माझा भाऊ आणि मी म्हणजे स्वतः जाऊन आलो. सांगण्याचं माध्यम महत्व एवढंच आहे. सुरतला काही ठिकाणी आम्ही गेलो हा. तर तिकडे सुरुवातीला 50-100चे प्रोडक्ट दाखवले जातात. त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर जवळजवळ त्या प्रोडक्टची कॉस्ट 150 पासून सुरू होते. त्याच्यामुळे माझी तरी अशी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही सुरत, अहमदाबाद किंवा इथे कुठे न जाता डायरेक्टली तुम्ही उल्हासनगरच्या या गजेंद्र टेक्सटाईल मध्ये आलात तर तुम्हाला प्रोडक्ट चांगले अवेलेबल होतील आणि क्वालिटी तुम्हाला चांगली भेटेल. कस्टमरचा जो रिस्पॉन्स आहे आज तुम्ही स्वतःहून समोर लाईव्ह मध्ये बघू शकतात. तर तुम्ही एकदा फक्त माझी एवढी विनंती आहे की जे काही सुरुवात करताय तुम्ही, आज एवढी मेहनतीने जे कमाई करतात, आज जे तुम्ही साठवतात तुमचं 1,00,000 रुपये, 2,00,000, 3,00,000 रुपयेचं तुम्ही जे आज ते तुम्ही इन्व्हेस्ट करतात, तर त्या इन्व्हेस्ट मध्ये तुमचं इन्व्हेस्ट जे केलेले पैसे तुम्ही कुठेही लावतात आणि त्याच्यानंतर मग तुमची डेअरिंग निघून जाते. कारण 3,00,000चा माल तुम्ही घेऊन गेला आणि तो जर तुमचा सेल झाला नाही तर तिकडे तुम्ही मग हारून जातात आणि त्याच्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही. तर माझी एवढीच विनंती आहे, महाराष्ट्राच्या जेवढेही दुकानदार आहे जे घरातून करतात त्यांनी एकदा गजेंद्र टेक्सटाईल मध्ये यायला पाहिजे आणि आमचे जे काही प्रोडक्ट आहे तुम्ही एकदा यूज करून बघा, काउंटरवरती ठेवा, मग तुम्हाला रिस्पॉन्स येणार. मला आनंद वाटतोय की आज आमच्याकडून म्हणजे आमच्या ब्रँडचं आज जे त्यांनी नाव गाजवलंय मालवणमध्ये, कोकणमध्ये, आणि अशा प्रकारे जे कोणी आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचा ब्रँडचा आपला ब्रँड आहे, तुमचं जर प्रमोशन करत असेल आमच्या ब्रँडचं तर आम्ही त्याच्यासाठी आम्ही आपले बॅनर वगैरे आम्ही बनवून देतो. आणि संध्या नेरकर ताईंनी ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली 10,000 पासून, तर आज ते सक्सेस, त्यांची एक स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवले की ते घराघरात जाऊन ते सेल करायचे प्रोडक्ट. आज त्यांचा स्वतःचा त्यांनी स्वतः शॉप आपण ओपन केलेला आहे आणि स्वतः आज ते 10,000 पासून सुरुवात केली तर आज 50-60 हजारचा दर महिन्याला ते माल भरतात. आम्हाला एकदम चांगला आनंद वाटतोय की सुरुवात छोट्यापासून केली तर त्यांनी आज मोठी केली. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीते. आज जेसी ब्रँडचे प्रोडक्ट सेल करताना एक मला छान वाटलं. आम्ही जे काही प्रोडक्ट सेल करतो त्याचं ऍटलिस्ट समोरच्या कस्टमरनं क्वालिटीचा काही प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यामुळे जेसी ब्रँडमुळे आम्ही आज एक कोकणमध्ये म्हणजे आमच्या मालवणमध्ये किंवा पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आज जेसी ब्रँड आम्हाला फेमस करायचा आहे. त्यासाठी आणि जेसी ब्रँडचे प्रोडक्ट दिल्याबद्दल आज गुजराती सरांना मी आभार मानतो आणि आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट त्यांना आम्ही देतो आहोत, ते त्यांनी स्वीकार करावं. कोकणी आंबा. धन्यवाद. मी पण आज आमच्या ह्या असे जे कस्टमर आहेत त्यांच्या प्रेमापोटीच मी आज ह्या कॅमेऱ्यासमोर आलेलो आहे, नाही तर मी तसं व्हिडिओवर येत नाही. पण अशा अनेक कस्टमर आहेत ज्यांनी आम्हाला मोठं केलं, इथपर्यंत आणलेलं आहे. अशा सर्व कस्टमरांचं मी मनापासून धन्यवाद मानतो, ज्यांनी आमच्या ब्रँडला महाराष्ट्र असो किंवा देशाच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेलं आहे. अशा कस्टमरांची मेहनतच आहे की ज्यामुळे आम्ही आज या स्थितीपर्यंत पोहोचलेलो आहे. मी अशा सर्व कस्टमरांना आज मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. आणि जे काही हे व्हिडिओ बघतात ते आमचा जो चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा.